त्या रात्री राज ठाकरे शिवसेनेतच थांबले असते तर? एक प्रश्न, फक्त एक प्रश्न, ज्यानं आजच्या महाराष्ट्रातील राजकारणाची दशा आणि दिशा बदलली असती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले असते का? बंडखोरी झाली असते का? उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेला जो बॅकफायर बसला तो बसला असता का? महाराष्ट्रात तीन तीन सेना अस्तित्वात आल्या असत्या का? महाराष्ट्राला इतक्या युती आघाड्या पाहायला मिळाल्या असत्या का? दोन तळागाळात पोचलेले महाराष्ट्राचे तगडे पक्ष नेस्तनाभूत होऊन भाजपच्या वळचणीला गेलेले दिसले असते का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असते? या प्रश्नांची उत्तर शोधताना आपल्याला जावं लागेल मातोश्रीच्या त्या बंद दरवाजांमागं, जिथं बाळासाहेबांसमोर काही घटना घडल्या होत्या आणि ते एका रात्रीनं महाराष्ट्राचं राजकारण 180 डिग्री चेंज झालं, ज्याचे परिणाम आजच्या महाराष्ट्राला भोगावे लागतात. मित्रांनो, हा फक्त एक साधा राजकीय किस्सा नाहीये, ही गोष्ट आहे त्या रात्रीची जिनं महाराष्ट्राचे दुसरे बाळासाहेब ठाकरे घडू दिलेले आहेत. अनेक राजकीय जाणकार सांगतात, शिवसेना राज यांच्या ताब्यात असती तर ती कधीच फुटली नसती. त्यांनी भाजपवर सुद्धा बाळासाहेबांसारखाच वचक ठेवला असता. पण कसा? चला पहिल्यापासून सुरू करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. साल 1966, प्रबोधनकारांच्या साक्षीनं बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी शिवसेना म्हणजे एक माणूस, एक आवाज आणि एक धगधगत्या विचाराचं प्रतीक होतं. मुद्दा होता मराठी अस्मितेचा. ठाकरेंच्या एका आवाजात मुंबई बंद व्हायची. त्यांच्यामुळं थंड आणि घाण पडलेला मराठी आवाज पुन्हा एकदा मुंबईत घुमू लागला होता. शिवसेना बहरत होती. त्याच काळात ठाकरे कुटुंबात दोन मुलं आकार घेत होती. उद्धव ठाकरे, शांत, विचारी, कॅमेऱ्याची आवड असलेला कलासक्त मुलगा. बाळासाहेबांचा मुलगा, पण स्वभाव त्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा आणि मृदू. दुसरे राज ठाकरे, बाळासाहेबांचा पुतण्या, पण त्यांना पाहिलं की जणू काही बाळासाहेबांचीच प्रतिकृती पाहत असल्यासारखं वाटायचं. तोच आवाज, तीच आक्रमकता, तोच नजरेतला करारीपणा आणि तोच भाषणाचा करिश्मा. तमाम शिवसैनिक त्यांना बाळासाहेबांची सावली म्हणायचे. 1990च्या दशकात राज ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाले. जेव्हा ते व्यासपीठावर यायचे तेव्हा समोरची गर्दी वेडी व्हायची. जेव्हा ते बोलायचे तेव्हा शिवसैनिकांच्या अंगात बाळासाहेब बोलल्यासारखे अंगार संचारायचे. त्यावेळी बाळासाहेबांनंतर शिवसेनेचा चेहरा कोण असणार, हा प्रश्न 1990च्या उत्तरार्धातच शिवसेनेत कुजबुजायला लागला होता. बाहेर शिवसैनिकांना मैदानात राज ठाकरे दिसत होते, पण मातोश्रीच्या मनात मात्र वेगळाच पिक्चर घडत होता. कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी 2000च्या दशकात अचानक शिवसेनेत सक्रिय होण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. बाळासाहेबांचा तो निर्णय म्हणजे शिवसेनेतला पहिला सायलेंट भूकंप होता. दरम्यान पक्षासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या राज ठाकरे यांनी ते सत्य स्वीकारल्याचं दिसून येत होतं, पण ते सगळं वरवर होतं. आतून त्यांचा बाण सुटलेला होता. त्यांनी जे कधीच बोलून दाखवलं नाही ते त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. मग पडली खरी ठिणगी. 2002 सालची BMC निवडणूक. बरेच जण म्हणतात उद्धव-राज यांच्यातला वाद 2005 मध्ये सुरू झाला, पण त्याची सुरुवात 2002 मध्येच झाली होती. BMC निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या यादीवरून तणाव निर्माण झाला. राज ठाकरे यांच्या जवळच्या लोकांना डावलले जाते अशी भावना तयार झाली. शिवसेनेच्या अंतर्गत बैठकांमध्ये दोन गट स्पष्ट दिसायला लागले होते. एक गट उद्धव यांच्याकडे तर दुसरा राज यांच्याकडे, आणि बाळासाहेब या दोन्ही गटांना सांभाळत होते. पण किती दिवस? 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती हरली. शिवसेनेचं संख्याबळ घसरलं. याचा दोष कोणावर? मातोश्रीत वेगळ्या चर्चा होत होत्या. शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि त्या नाराजीचा आवाज होता राज ठाकरे. राज यांनी जाहीरपणे शिवसेनेच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मातोश्रीला तडे गेले. 2004 ते 2005 हा काळ शिवसेनेसाठी सर्वात संघर्षाचा काळ होता. एकीकडे उद्धव ठाकरे गट शिस्त, संघटन म्हणत बाळासाहेब सांगतील ते सगळं मानून मुकाट काम करत होते. दुसरीकडे राज ठाकरे यांचा गट आक्रमकता, थेट कृती आणि रस्त्यावरचं राजकारण करत होता. शिवसेनेवर राज यांचा बाळासाहेबांनी इतकाच वचक होता. शिवसेना कुठल्या दिशेने चालले हे तेव्हा कुणालाच कळत नव्हतं. अंतर्गत संघर्षामुळं दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येणं टाळायचे. बैठकांमध्ये शब्दांचे वार होऊ लागले. तो काळ बाळासाहेबांसाठी सर्वात कठीण काळ होता. एकीकडे रक्ताचा मुलगा, दुसरीकडे काळजात राहणारा पुतण्या. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं ते सांगतात, त्या काळात बाळासाहेब खूप थकलेले दिसायचे. त्यांनी दोघांनाही एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही घाव इतके खोल झालेले असतात की त्याच्या जखमा वरून मलम लावून भरत नाहीत.
बाळासाहेबांना माहिती होतं आता हे थांबणार नाही. ते स्वतः देखील ते थांबवू शकत नव्हते. 2005चा डिसेंबर महिना उजाडला आणि अखेर राज ठाकरे यांनी शिवसेनेचा अधिकृतपणे राजीनामा दिला. पण त्या दिवशी मातोश्रीवर काय झालं होतं? जे आत होते त्यांनी कधीच काही सांगितलं नाही. जे बाहेर होते त्यांनाही माहिती नव्हतं. काय वाटाघाटी, काय रुसवे फुगवे झाले माहिती नाही. पण महाराष्ट्रानं बघितलं, एक माणूस भरल्या डोळ्यानं मातोश्रीमधून बाहेर पडला. कुणी म्हणतं प्रश्न होता उत्तराधिकारी होण्याचा, बाळासाहेब यांचा वारसा पुढे नेण्याचा. बाळासाहेबांनी उद्धव यांना कार्याध्यक्ष केलं. हा निर्णय राज यांच्यासाठी स्वीकारणं कठीण होतं, कारण शिवसैनिकांमध्ये राज यांची प्रतिमा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी होती. तसंच राज ठाकरे यांचं वलय कमी करायचं म्हणून BMC पासून विधानसभेपर्यंत राज यांच्या जवळच्या नेत्यांना उमेदवारी नाकारली गेल्याचं बोललं जातं. अनेक जण म्हणतात संजय राऊत यांचा उद्धव यांच्यावरील वाढता प्रभाव राज यांना खूपच होता. स्वतः राज ठाकरे यांनी माझी विठ्ठलावर श्रद्धा आहे, पण बडव्यांमुळे मी बाजूला झालो असं आपल्या भाषणात सांगितलं होतं. जे काही झालं ते झालं, पण महाराष्ट्राच्या राजकारणानं त्या दिवशी आपली वाट हरवली ती हरवलीच. कारण राज ठाकरे यांना राजकीय जीवनात यश सतत हुलकावणी देत असलं तरी त्यांच्यासारखा विजनरी नेता सध्या महाराष्ट्रात नाहीये. त्या दिवसापासून मुंबई आणि शिवसेनेचं राजकारण कमकुवत झालं. राज ठाकरे एकटे निघाले होते, पण त्यांच्यासोबत होती शिवसेनेतली ऊर्जा. पुढं 9 मार्च 2006 रोजी शिवसेनेपासून वेगळे झालेल्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केलं. सेम बाळासाहेबांसारखे बॅक टू द बेसिक. मूळ शिवसेना तोवर मराठीच्या मुद्द्यावरून शिफ्ट होत हिंदुत्वाकडे झुकली होती. राज ठाकरेंनी तो स्पेस ओळखला. त्यांच्या पण एका शब्दावर महाराष्ट्र पेटून उठला. टोल आणि रेल्वेतल्या नोकरीबद्दल त्यांनी जहाल आंदोलनं केली. त्यांनी भाषणात सांगितलं, माझ्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांना असं नाही वाटलं पाहिजे की त्यांचं पोरगं वाया गेले, तो राज ठाकरे सोबत आहे. हे ऐकून त्यांना समाधान वाटलं पाहिजे. त्यांचं ते वाक्य तेव्हा तुफान हिट झालं. दरम्यान रेल्वेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना अटक झाली आणि एका रात्रीत ते महाराष्ट्रातले सर्वात चर्चेतले नेते झाले. तेव्हा शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांना प्रश्न पडला, हेच तर बाळासाहेबांचं खरं राजकारण होतं, आपण कुठे चुकलो? त्यानंतर 2009 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. राज ठाकरे यांच्या मनसेनं तब्बल 13 जागा जिंकल्या. हा आकडा छोटा नव्हता, कारण त्या जागा राज यांनी शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात जिंकल्या होत्या. मनसेच्या उमेदवारांनी शिवसेनेची मतं खाल्ली आणि काँग्रेस राष्ट्रवादी जिंकलं. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेत असते तर हे 13 आमदार कदाचित शिवसेनेचे असते. त्या वर्षी शिवसेना भाजप युती पुन्हा हरली. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर आली आणि त्या रात्री शिवसेनेत एकच चर्चा होती, आपला राज गेला नसता तर. राज ठाकरेंनी त्यावेळी नाशिक जिल्ह्याचा बराच कायापालट केला होता. दुर्दैव म्हणजे नाशिककर पण त्यांना विसरले. पुढे 2009 ते 2019 शिवसेना भाजप सोबत युतीत राहिली. 2014ला सत्तेत आली, पण भाजपने बाळासाहेब गेल्यानंतर हळूहळू शिवसेना आतून पोखरायला सुरुवात केली होती. शिवसेनेला राज्यात केंद्रात मंत्रिपद दिली गेली, पण सेनेचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येऊ लागलं होतं. त्याच काळात राज ठाकरे त्यांच्या पक्षासह संघर्ष करत होते. 2012च्या BMC निवडणुकीत सुद्धा राज ठाकरे यांनी 28 नगरसेवक निवडून आणले होते, पण नंतर हळूहळू त्यांच्या पक्षाची घसरण सुरू झाली. राज यांची मोदींना सपोर्ट करण्याची भूमिका, ते त्यांना विरोध करण्याची भूमिका, यामुळं कार्यकर्ते आणि मतदार दोन्हींचा संभ्रम तयार झाला. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजप युती जिंकली, पण मुख्यमंत्री कोण या गोंधळात भाजपनं शिवसेनेला पुरतं दाबून टाकलं, घोडेबाजार केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली. शरद पवार यांना मध्यस्थी करायला सांगून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवला. महाविकास आघाडी सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी राज ठाकरे कुठं होते? बाजूला, एकटेच. हे सगळं बघत होते. कदाचित ते स्वप्न कधीतरी त्यांनी पाहिलं होतं, पण ते दुसऱ्यानं पूर्ण केलं. पुढं उजाडलं साल 2022. शिवसेनेत दुसरी फूट पडली. जून 2022 एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं. शिवसेना 2 तुकड्यांमध्ये विभागली. अनेक राजकीय जाणकार सांगतात त्यावेळी शिवसेना राज ठाकरे यांच्या ताब्यात असती तर ती कधीच फुटली नसती. त्यांनी भाजपवर सुद्धा बाळासाहेबांसारखाच वचक ठेवला असता. आज एक शिवसेना उद्धव ठाकरेंची, एक एकनाथ शिंदेची आणि एक ती शिवसेना आहे जी राज यांच्या मनसे रूपात महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांशी झगडत आहे. आता विचार करा, राज ठाकरे शिवसेनेतच राहिले असते तर? कल्पना करा 2003 मध्ये बाळासाहेबांनी एक वेगळा निर्णय घेतला असता. जसं की त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना पार्टी ऑर्गनायझेशनचा प्रमुख केला असतं आणि राज यांना इलेक्शन कॅम्पेनचा प्रमुख. 2 वेगळ्या जबाबदाऱ्या,
पण पक्ष एकच. तर काय झालं असतं? राज यांची जनसंपर्क क्षमता आणि उद्धव यांची संघटन कुशलता एकत्र आली असती तर शिवसेना 2004ची निवडणूक हरली असती का? ज्या भाजपचा बाळासाहेबांनी पडत्या काळात हात धरला त्यांनी अजगरासारखा त्यांचा पक्ष गिळला असता का? उत्तर नाही असंच असतं. 2004 मध्ये शिवसेना भाजप युती सत्तेवर आली असती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते मनोहर जोशी किंवा नारायण राणे. पण शिवसेनेची खरी ताकद असते ती जनतेत, राज ठाकरे यांच्या रूपात. 2014 मध्ये मोदी लाट आली. भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. शिवसेनेला धक्का बसला. पण त्यावेळी जर शिवसेनेत राज ठाकरे असते तर राज ठाकरे हे मोदींचे काउंटर पार्ट ठरू शकले असते. शिवसेना आणि भाजप यांची युती अधिक समान पातळीवर राहिली असती. शिवसेना ज्युनियर पार्टनर झाली नसती. जरी आता ते मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा उद्धव यांच्यासोबत गेले असले आणि भाजप व मोदींना विरोध करत असले तरी त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मोदींचं समर्थन केलं होतं. म्हणजे जर राज ठाकरे शिवसेनेत असते तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय झाला नसता. महाविकास आघाडी झाली नसती. कदाचित भाजपला त्यांनी सेनेकडे मुख्यमंत्रीपद द्यायला भाग पाडलं असतं आणि राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले असते. 2014 आणि 2019ला शिवसेना आणखी ताकदवान दिसली असती. 2019 मध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत मागण्याचं बळ असतं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी जी बंडखोरी केली ती कदाचित केली नसती. शिंदे यांनी बंडखोरी का केली? कारण शिवसेनेत त्यांना स्पेस मिळत नव्हती. उद्धव यांच्या इनर सर्कलमध्ये आदित्य ठाकरे यांना प्राधान्य मिळत होतं. जुन्या शिवसैनिकांना डावललं जात होतं. शिंदे हे काही राज यांच्या जवळचे नेते नव्हते, पण राज यांच्या प्रेझेन्समुळे सेनेत एक प्रकारचा बॅलन्स असता. उद्धव ठाकरेंचं सेंट्रलायझेशन इतकं टोकाला गेलं नसतं. एकनाथ शिंदे यांना पर्याय मिळाला असता बंडखोरीऐवजी आतूनच आवाज उठवण्याचा. त्यामुळे बंडखोरी झाली नसती किंवा झाली असती तर ती इतकी मोठी नसती. म्हणजे शिवसेना एक राहिली असती. बाळासाहेबांची शिवसेना 3 तुकड्यांमध्ये विभागली नसती आणि आज महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळं असतं. आता त्याहून महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे शिवसेनेत राहिले असते तर मराठी माणसाचं काय झालं असतं? एकट्या मनसेनं जे उत्तर भारतीयांच्या प्रश्नांवर आंदोलन केलं ते त्यांनी शिवसेनेसाठी केलं असतं. शिवसेनेची ताकद 100 पटींनी वाढली असती. भाजपला महाराष्ट्रात इतका वाव मिळाला नसता. मराठी माणसाचा नेता म्हणून एकच चेहरा असता, शिवसेना. आणि त्या शिवसेनेचा सर्वात प्रभावशाली चेहरा असता राज ठाकरे. पण आज राज ठाकरे कुठे आहेत? मनसेचं अस्तित्व आहे पण स्ट्रेंथ कमी झाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला पण स्वतःचे उमेदवार देणं मात्र टाळले. हा त्यांचा निर्णय चुकला असं अनेक राजकीय जाणकार सांगतात. हा माणूस जो एकेकाळी महाराष्ट्र हलवायचा तो आज एक फक्त ऑब्झर्वर आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मराठी माणसाची फरफट त्यांना उघड्या डोळ्यानं पाहावी लागते. इच्छा असूनही आवाज उठवण्यापलीकडं ते काहीही करू शकत नाहीयेत. एकदा माझ्या हातात महाराष्ट्र द्या, बघा कसा स्वतःसारखा सरळ करतो म्हणणारे राज ठाकरे आता कुठेतरी हरवल्यासारखे दिसतात. पण ते जेव्हा कधी बोलतात तेव्हा महाराष्ट्र ऐकतो. त्यांची भाषणं अजूनही व्हायरल होतात. त्यांची टीका अजूनही जिव्हारी लागते. एका मुलाखतीत राज यांना विचारण्यात आलं होतं, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना सोडण्याचा तुमचा निर्णय चुकला का? तेव्हा ते क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, जे झालं ते झालं. मागे वळून बघत बसणं माझ्या स्वभावात नाही. पण त्यांच्या त्या क्षणभराच्या पॉजमध्ये त्यांचं संपूर्ण उत्तर सामावलेलं होतं. इतिहास कधी कधी खूप क्रूर असतो. राज ठाकरे आज सेनेतच असते तर मराठी माणसाचा आवाज अधिक बुलंद झाला असता. कदाचित महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वाटेवर असतं. पण दुर्दैव हेच की इतिहासात कदाचित या शब्दाला जागा नसते. तुम्हाला काय वाटते? त्या रात्री राज ठाकरे सेनेतच थांबले असते तर आजच्या महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या खडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.